सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। भरधाव वेगात असलेली कार दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना अहिल्यानगर पुणे महामार्गावर चास गावाच्या जवळ घडली। स्नेहल तेजस बर्शिले असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे, तर कार चालक शुभम नागेश खोमने हा गंभीर जखमी झाला। या प्रकरणी तेजस सुभाष बर्शिले यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरहून पुण्याला भरधाव वेगात चाललेल्या आराम बसने खडका फाटा येथे भुसा घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात बसमधील एक प्रवाशाचा मृत्यू झालाय, तर 13 जण जखमी झाले आहेत। काल सोमवारी मध्यरात्री 1 वाजता हा अपघात झाला। जोराची धडक बसल्याचा मोठा आवाज झाला होता। परिसरातील ग्रामस्थ व व्यावसायिक घटनास्थळी जमा झाल्याने जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात सोपे झाले। अपघातात बसचा चालक केबिनमध्ये गुंतला असता अन्य एका ट्रॅक्टरच्या साहाय्याने दबलेला पत्रा बाजूला करून चालकास सही सलामत बाहेर काढले। जामखेड तालुक्यात घरफोडी करणाऱ्या टोळीला अटक करण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलंय। आरोपीकडून 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून घरफोडीचे 6 गुन्हे उघड झालेत। अहिल्याशा उर्फ जाधव उर्फ झोळ्या जंगल्या भोसले, महादेव सुखदेव भोसले असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। जामखेड तालुक्यातील धोत्री काकासाहेब रामदास आडाले हे लग्नाकरिता बाहेरगावी गेले असता त्यांच्या घराचे दरवाजे तोडून आत प्रवेश करत सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे। कोपरगाव तालुक्यातील साखर कारखान्याचे धुराडी पेटली आहे। ऊसतोड मजुरांच्या टोळ्या मुलाबाळांसह दाखल झाल्या आहेत। ऊसतोडीसाठी लहान मुले आपल्या पालकांना मदत करतात, त्यामुळे ऊसतोडी मजुरांची मुलेही शिक्षणापासून दूर फेकली जात आहेत। ज्या मुलांच्या हाती पाटी पेन पेन्सिल पुस्तक वया हव्यात त्या मुलांच्या हाती कोयता दोरी दिसत आहे। ती मुले शाळेऐवजी ऊसाच्या फडात राबत असल्याचं विदारक चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे। घरात अनधिकृत प्रवेश करत कपाटातील उचकापाचक करून 2000ची रोकड चोरून नेल्या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी सुधीर लोळगे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की सोमवारी पहाटे 5 ते 6 वाजता सागर विलास जवरे व त्यांच्याबरोबर एक अनोळखी मुलगा त्यांनी माझ्या घराच्या वरील मजल्यावरील रूमची कडी उघडून अनधिकृतपणे प्रवेश केला। रूम मधील लॉकर मध्ये ठेवलेले 2000ची रोकड चोरून नेली आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। सावळी विहीर ते अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्गाची निविदा प्रक्रिया या महिन्यात पूर्ण होईल, त्यानंतर लगेच कामाला प्रारंभ होईल असं आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना दिलंय। काल त्यांनी दिल्ली येथे जाऊन गडकरी यांची भेट घेतली आहे। या रस्त्याच्या कामकाजाबाबत चर्चा केली आहे। कोपरगाव संगमनेर रस्त्यावर रांजणगाव देशमुख भागवतवाडी शिवारात कार व मोटारसायकलचा अपघात होऊन 2 जण जखमी झालेत। अपघातात कार व मोटारसायकल एकमेकांत गुंतल्या। ही घटना मंगळवारी दुपारी 4 वाजता घडली। कार ही गाडी संगमनेरच्या दिशेने जात होती, तर मोटारसायकल ही कोपरगावच्या दिशेने जात होती।
कोपरगाव संगमनेर तालुक्याच्या शिवेवर भरधाव वेगात असलेल्या कारने मोटारसायकलला जोराची धडक दिली. यात ते दोघे लांब उडून पडले, त्यामुळे गंभीर जखमी झालेत. आजवर खेड्यापाड्यात दिसणारा बिबट्या आता चक्क साईनगरीत दाखल झालाय. गेल्या 8 दिवसात शहराच्या दक्षिण बाजूच्या उपनगरात त्याचे अनेकांना दर्शन झाले. घबराटीचं वातावरण नागरिकांमध्ये पसरलं आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या परिसराची पाहणी केल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितलंय. सध्या पानमळा परिसरातील बागा व शेतांमध्ये या बिबट्याचं वास्तव्य आहे. गेल्या आठवड्यात पानमळ्यातील अनिल कचरू कोते यांच्या वस्तीवर त्याचा वावर आढळला. CCTV मध्ये तो कैद झाला होता. त्यानंतर गेल्या 2 दिवसापासून साई संस्थांचे साई निवास व भक्ती निवासचे अधीक्षक राकेश यशवंत कोते यांच्या पेरूच्या बागेत व लगतच्या मका लावलेल्या शेतात तसेच परिसरात त्याचा वावर आहे. बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंवर अत्याचार होत असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी सकल हिंदू समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढून प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर व पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी बांगलादेशातील अत्याचार थांबला पाहिजे, वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या मोर्चात मोठ्या संख्येने तालुक्यातील सकल हिंदू समाज सहभागी झाला होता. राऊरी तालुक्यातील मानोरी येथील ॲडव्होकेट राजाराम आडाव आणि त्यांची पत्नी ॲडव्होकेट मनीषा आडाव यांच्या अपहरण आणि नंतर निर्गुण खून प्रकरणी न्यायालयात सुनावणी वेळी सोमवारी माफीचा साक्षीदार हर्षल दत्तात्रय ढाकणे त्याने गुन्ह्याची कबुली देत 10 लाख रुपयांची व 5 जणांनी मिळून कट रचून वकील दाम्पत्याचे अपहरण केले होते असं सांगितलंय. दरम्यान न्यायालयात चक्कर आल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. त्यामुळे सुनावणी स्थगित केली आहे. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.